तर हॅलो गाईज, कसे आहेत सगळे? गुड मॉर्निंग. आशा करते की सगळे मजेत असतील. आमच्या डुगूबाईने असं कुटाणा करून ठेवलाय. काल अशी चालली होती आणि तेवढ्यामध्ये असं शेजारी बघुलं होतं, तिच्या बघुल्यात घसरली आणि सटकन इथं अशी तोंडावर पडली आणि तिथं डोळ्याला लावून घेतलं. इथं अशी एवढी चीर पडली, तुम्हाला दाखवते. हे बघा, एवढी ताप आली तिला. रात्रभर आम्ही तिच्या पट्ट्या करतोय डोळ्याला. बाई, लेकरं सांभाळणं खूप कठीण असतं खरंच. दाखव का डुगा, कुठं लागले दाखव. आता शिक जरा तिला बरं वाटतंय म्हणून हसतीये, नाहीतर सकाळपासून रात्री पण सारखं रडतीये. दाखव ना भाऊ. भाऊ कुठं झाला माझ्या बाबूला? हे बघा, इथं भाऊ झालाय, दिसला का? माझी टिकली काढतीये. आले, काय करतो तू? टेन्शन मध्ये माझा चेहरा असा फार काळा निळा झालाय. बाई, लेकरांचं दुखू नये, आपलं दुखावं पण लेकरांचं दुखू नये, खरंच सांगते मी. असा जीव तळतळला ना माझा. आता जे आई आहे, आपल्या आईच्या मनाला वाटतं. मला रात्री म्हणजे मला असं आठवलं, ज्यावेळी मी डुगूच्या पट्ट्या करत होते ना, आणि मी लहान होते त्या टायमाला माझी मम्मी पण माझ्या पट्ट्या करायची. मला लय ताप यायचा, मी लय आजारी पडायची. तर माझी मम्मी ना माझ्या पट्ट्या करायची, मला दवाखान्यात घेऊन जायची, रात्रभर माझ्यासाठी जागायची. तर ते सगळं रात्री मला आठवलं, ज्या टायमाला मी डुगूच्या पट्ट्या करत होते. आणि डुगूला ज्या टायमाला रात्री लागलं नाही तर डोळ्याला, माझा असा जीव तळतळला ना, कठीण जीव तळतळला. असं वाटत होतं जसं स्वतःचं तोंड झोडून घ्यावा, एवढं डेंजर असा जीव माझा तळतळला. काय त्या फिलिंग, आणि बापरे, असं वाटलं की कसं काय झालं असं. कारण एकदा वेळ गेली ना, ती वेळ आपण परत आणू शकत नाही. लेकरांवर पूर्णपणे लक्ष ठेवावं लागतं बाई. एक काम कमी करावं पण लेकरांवर लक्ष ठेवा. पिल्लू अशी माझ्या समोरच होती, अशी येत होती रांगत, आणि बघुल्या शेजारीच होतं. तेवढ्यात बघुल्यात पडली, आणि त्या बघुल्याचं काठ एवढं जाड होतं, ते काठ तिला इथं डोळ्याला लागलं. हे बघा, दाखव बाई, कुठं लागलं बाई तुला? कुठं लागलं? कुठं लागलं? इथं बाऊ झाला. हे बघा, किती बाऊ झाला इथं. कुठं बाऊ झालाय? डोळ्याला लागलं. किती डोळा वाचलाय बघा बरं. भाई बाबू, तुला बरं वाटतंय का? आजी कुठे आहे? बोल आजी. झोप आली, रात्रभर झोपली नाही हा ना बाबू? रात्रभर मिठाच्या पट्ट्या केल्या ना? पप्पानी पट्ट्या केल्या, पप्पा पण झोपले नाही. हा, तिचे पप्पा सुद्धा झोपले नाही. आता तिचे पप्पा झोपलेले आहेत. पट्ट्या करू करू रात्रभर पट्ट्या करत होतो. गोळ्या औषधं तिला रात्रभर औषधं दिले, तेव्हा तिला जरा बरं वाटलं. आणि सकाळी पण लय किरकिर करत होती, पण तिची आजीकडे सुद्धा जात नव्हती. बळबळ आजीकडे गेली. आजी म्हणत होती, मी सांभाळते तिला कोमल, दे माझ्याकडं. पण ती काय जातच नव्हती. कारण एकदा की लेकरांचं दुखायला लागलं ना, लेकरांना ताप आली ना, एवढे किरकिर करतात ना की बस. है ना बाबू? कसे आले? कसं खेळत तो माझा बाबू? ए बाबू, अले मला दे ना. कशी करते बघा. काय रे, कुठं चालला तू? कुठं चालला? पप्पा जवळ चालला? पप्पा झोपलेत ना. आम्ही काय केलं, रात्री आमच्या बेडवरची गादी खाली घेतली. हे बघा. तर हॅलो गाईज, कसे सगळे? आशा करते की सगळे मजेत असतील. आम्ही मजेत नाहीयेत. आमच्या डुगूबाईनी केलाय कुटाणा. हे बघा कसं लावून घेतलंय बघा डोळ्याला. चांगलाच कुटाणा केलेला आहे बघा, किती लागलंय डोळ्याला. असे चालता चालता भोगल्यात पडली आणि भोगल्याचं काठ लावून घेतलंय डोळ्याला इथं, आणि सगळा डोळा सुजून घेतलेला आहे. तर आम्ही चाललोय आता दवाखान्यामध्ये. तिला 2 दिवसापासून सर्दी पण लई आहे, त्यामुळे मी काल व्हिडिओ टाकला नाही. कारण डुगीची तब्येत बरोबर नाहीये आणि तिला ताप सर्दी तर भरपूर होती, म्हणून काल तर जमलंच नाही दवाखान्यात घेऊन जायला. तिचे पप्पा बाहेर गेलेले होते. मग आम्ही चाललोय आज दवाखान्यामध्ये. तर आज रात्रभर एवढी त्रास होता, तिला तापलेली होती जाम, लय ताप आलेला होता. है ना पिलूच पप्पा? रात्रभर तिच्या पिलूच्या पप्पाने तिला मिठाच्या पट्ट्या केल्या, तिला औषधं पाजले, तिची रात्री लय काळजी घेतली आम्ही. तेव्हा जाऊन जरा तिला सकाळी जरा स्टेबल झाली नाही का. तर मग आता म्हणलं सकाळी उठल्या बरोबर आम्ही दवाखान्यात जाऊ, त्यामुळे आम्ही चाललोय आता दवाखान्यामध्ये. आणि आता एवढी किरकिर करत होती, एवढी रडत होती, आता शिकुडं गप बसलंय. रेवा काय ले बघा, तोंड कसं झालंय मग बाबूचं, डोला सुजलाय. हाय कर, हाय, हॅलो कर बाबू, हॅलो कर. तिला ताप आहे त्यामुळे तिला आम्ही आंघोळ घातलेली नाहीये. लेकरं लय धडपडे बाई. लेकरांची काळजी घेणं एवढं कठीण असतं. लेकरांना असं तळ हाताच्या फोडासारखं जपावं लागत. रात्री जेव्हा मी तिला पट्ट्या लावत होते ना, तेव्हा तिला मला माझ्या मम्मीची आठवण आली.
माझी मम्मी पण मला अशीच रातभर पट्ट्या लावायची, रात्रभर जागायची. मी खूप आजारी पडायचे, लय दुखायचं माझं. काय रे बाबू, काय 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 होतंय? आता बघा चाली तिची कुरकुर चालू. म्हटलं आता गाडीत बसल्यावर जरा 2 मिनिटं शांत बसाल. काय काय होतंय? तिला झोप आलेली. डुगू, ए डुगलू, बघा आमची डुगू. आलोय आता हॉस्पिटलमध्ये. आता डॉक्टर काय म्हणतात बघायचंय. आता मला तर माहिती आहे तेच औषधं, तेच गोळ्या, सगळं काही तेच देणार आहेत. पण तरी सुद्धा डॉक्टरला कन्सल्ट करणं खूप महत्वाचं असतं, म्हणून आम्ही आलोय हॉस्पिटलला. आणि या डुगीला जे मार लागलाय ना, त्यामुळे तिला कणकणी आलेली. तर आता बघू डॉक्टर काय म्हणतात. एवढी किरकिर करते ना ती, बापरे, मला थोडी सुद्धा हालचाल करून देत नाहीये ती. एवढी किरकिर चालली आहे तिची. डुगा बाबू, काय किलकिल करतो तू? निष्ठा रडतो, मुलू मुलू रडतो. हा, तिची झोप पण अर्धी झालेली आहे म्हणून रडतीये ती. बाई मी सगळ्यांना सांगते ग बाई, लेकरं जपत जा. माझी चुकी झाली, तुम्ही म्हणता हिलाच लेकरं जपता येत नाही आणि तू काय आम्हाला शिकवती. तर ऍक्च्युअल मध्ये असंच झालंय की आता मला म्हणजे थोडीशी निष्काळजीपणा झालाय, पण लागलं ना तिला. मी खूप काळजी घेत असते, एवढं घरचं सगळं काम आवरून सुद्धा तिला सांभाळत असते, पण काय करू आता. आणि आता हे वातावरण थोडं ना अचानक हिवाळ्याचा उन्हाळा लागलाय ना, त्यामुळं पण लेकरं आजारी पडतात. तर त्याच्यामुळे पण सर्दी झालेली असेल. तिच्या पप्पांना खोकला झाला होता, म्हणून पण मला वाटतं की तिचं दुखत असेल ना. हा, कुठे आजी? आजी दाग, आजी काय म्हणते रेवा? आजी, जे पप्पाची गाडीची चावी आणली. काय डुगा? कुठे आहे पप्पा? पप्पा तिकडे आहेत का? कुठे आहेत पप्पा? कुठे आहेत पप्पा? ती मला तर काय म्हणतच नाही. आई म्हण, आई 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 बोल. आई. 4-5 नंबर आहेत, नंबरला थांबलेलो आहेत आम्ही. आई ग, आई आई. बाप्पा कड बर, बाप्पा. हे बघ बाप्पा. बाप्पा कलायचा काय? गणपती बाप्पा मोर्या. कर बर बाप्पा, कर बाप्पा, कर बर बाप्पा. बाप्पा, गणपती बाप्पा. करा गणपती बाप्पाचे दर्शन. कर ना दर्शन, कर ना बाप्पाचे. बाप्पा लावायचे बाप्पा. तर आता चाललोय आम्ही डॉक्टरांकडे. चला. दार मागे लोट. बुम बुम. अहो आजी, दवाखान्यातून जाऊन आल्याबरोबर लगेच बोलायला लागली. आजी आजी, माझे बाबू. आजी, आम्ही जे औषधं तिला दिले होते त्यातनं डॉक्टरांनी फक्त तिला 2 औषधं बदलून दिलेत. तिचे पप्पा तसे लय हुशार आहेत. तिचे पप्पा पण मेडिकल स्टुडंट आहेत, त्यामुळे तिच्या पप्पांना सगळं माहित असतं कोणते औषधं द्यायचे कोणते नाही. सो आम्ही तर ऑलरेडी सगळे औषधं आणलेलेच होते, तरी सुद्धा डॉक्टरला दाखवणं लय महत्वाचं होतं. त्यामुळे आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. तर डॉक्टरांनी दिलेत औषधं. आता घरी गेल्यानंतर तिला औषधं द्यायचे. तर मग काय डुगा, अजून तुम्ही काय बोलणार? आमच्या डुगाला काय बोलता येत नाही अजून तर, है ना डुगा? पुढच्या वर्षी बघा कशी बोलती. हॅलो गाईज, काय करताय तुम्ही? भले आहेत का? अशी छान छान गोड गोड गप्पा मारणार, है ना बाबू? कशा गप्पा मारले? गोड गोड. काय 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 काय? तू खा ना. उभा राहायचंय तिला. उभा राहून बाहेरचा सगळा नजारा दिसतोय ना, है ना बाबू? बाबू बाबू, ये बाबू, देखो बाबू. काय रडू नको बाबू, रडू नको बाळा. मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. अग बाई ग, माझी पिल्लू ग, माझी पिल्लू. आले पिल्लू. सोपं नाही बाई आई हो ना, है ना बाबू? रेश्मा माऊचा फोन आला होता सकाळी. रेश्मा माऊ म्हणली माझ्याकडे कधी येते तू? काय काय. तसंच डुगीच्या पप्पाचं पण दुखत होतं, त्यामुळे डुगीच्या पप्पांना पण इंजेक्शन घ्यायसाठी आम्ही थांबलो. आता डुगीचे पप्पा गेले इंजेक्शन घ्यायला.
तर तसाच होता आजचा दिवस, एकदम बोर बा. कुठे गेले पप्पा? असा होता आजचा दिवस आमचा, बोर, एकदम बोर. माझ्या मुलीचं काय दुखायला लागलं ना, प्रत्येक आईचं हेच होतं हो, आपल्या लेकराचं दुखू नये, आपलं दुखू. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, सी यू अगेन. तशीच मी आता डोगीची काळजी घेते, है ना बाबू? लाईक करा, शेअर करा. अकाउंटवर कोणी आपल्या नवीन असेल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. बाय, सी यू. स्कूल के बच्चा.